नमस्कार. नुकताच बिग बॉस मराठी सीझन 5 चा ग्रँड फिनाले पार पडला. यंदाच्या पर्वाचा विजेता झापूक झुपूक स्टार सूरज चव्हाण ठरला. बारामतीच्या सूरजनं अवघ्या महाराष्ट्राच्या मनात मानाचं स्थान मिळवलं आणि ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. सूरज चव्हाण विजयी झाल्यानंतर प्रेक्षक आणि सेलिब्रिटींसह राजकीय नेत्यांनी देखील त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीकर सूरजचं अभिनंदन केलं. अजित पवारांनी सूरजसाठी खास पोस्ट देखील लिहिलेली आहे. अखेर आज बारामती दौऱ्यावर असलेल्या अजितदादांनी सूरज समोर भेटण्याचा प्रस्ताव ठेवला, पण सूरजनं त्यांच्या प्रस्तावाला थेट होकार देणं टाळलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे की आताच मी सूरज चव्हाणांशी फोनवरून बोललो. त्याला मी सांगितलं की मी आज बारामतीत आहे, आपण भेटूया. तो म्हणाला मी प्रयत्न करतो. त्यामुळे सूरज चव्हाणांनी अजित पवारांची भेट नाकारली का, यावर आता चर्चा होऊ लागली आहे. दरम्यान अजित पवार यांनी आधीच ट्विटरवर म्हणजे एक्स मीडियावर पोस्ट केली होती. त्यांनी लिहिलेलं की आमच्या बारामतीचा सुपुत्र सूरज चव्हाण बिग बॉस मराठीचा विजेता ठरला आहे. माझ्या बारामतीचा सूरज चव्हाण याने इंस्टाग्रामवर कॉमेडी रील्स करून लाखो चाहत्यांच्या गळ्यातला तो ताईत बनलेला आहे. म्हणजे या पट्ट्यानी बिग बॉसमध्ये देखील मराठीच्या 5व्या सीझनची ट्रॉफी जिंकली. त्याबद्दल त्याचं सूरजचं पण मी कौतुक करतो आणि अभिनंदन करतो. एक गरीब कुटुंबातला मुलगा, परंतु डोकं चालवल्यानंतर कुठं जाऊ शकतो हे आपण सगळ्यांनी बघितलं. मात्र बारामती दौऱ्यावर असलेल्या अजितदादांनी सूरज समोर भेटण्याचा प्रस्ताव ठेवला, पण सूरजनं त्यांच्या प्रस्तावाला थेट होकार देणं टाळलं. यावर आता चर्चा होऊ लागली आहे. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय घडामोडी बघण्यासाठी चॅनलवर नसाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू विसरू नका. धन्यवाद.